संपूर्ण जगभरातील बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियानाची महाराष्ट्र राज्य समिती अधिकृतपणे स्थापन करण्यात येत आहे। या समितीच्या अधिकृत घोषणेसाठी 10 ऑगस्ट 2025 रविवारी दुपारी 2 वाजता बौद्ध समाज उन्नती मंडळ सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड ठाणे पश्चिम येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या आंदोलनाच्या मागे उद्देश हा की महाबोधी महाविहार शासनाच्या अधिपत्यातून मुक्त व्हावा, यासाठी मोर्चे, धरणे, निवेदने, सह्यांची मोहीम यासारख्या लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणे। कार्यक्रमाला भंते विनाचार्य हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून मान्य जयप्रकाश सिंह यांची विशेष उपस्थिती असेल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य राजेश पवार मुंबई विभाग हे असतील। कार्यक्रमासाठी राज्यभरातून बौद्ध भिक्खू, उपासक, उपासिका यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सर्वांना जय भीम। माझं नाव शिल्पा नागदेवते, नागपूरमधून बोलते। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महाराष्ट्र जनजागृती समिती करण्याचा मागचा उद्देश आमचा असा आहे की घराघरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी हा जो मेसेज आहे हा प्रत्येकाच्या घरात पोहोचायला पाहिजे। आपलं हे जे आंदोलन आहे कुठे ना कुठे विस्कळीत होत होतं आणि म्हणून जनजागृती समिती अभियान असं आपण त्याला नाव दिलेलं आहे। आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हा खूप गरजेचा असतो, परंतु आजपर्यंत ते तसं झालेलं नाही आहे आणि आपण ज्ञानज्योती भंतेजीच्या मार्गदर्शनामध्ये समोरचं येणारा जो आंदोलन आहे जे आपण उभारतोय आणि जे सुरू आहे, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानज्योती भिक्षूंच्या मार्गदर्शनामध्ये आपण समोर नेणार आहोत आणि विनाचार्य भिक्षूसुद्धा। येणाऱ्या 10 ऑगस्टला मुंबईमध्ये जो प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे तो फक्त कोणी एका दोघांनी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातून आपण तिथे त्या समितीमध्ये लोकांना घेतलेलं आहे आणि ग्राउंड फ्लोअरवरती जाऊन आपण काम कसं करायचं, त्या कामाला, त्या आंदोलनाला गती कशी मिळेल, आपण त्या एक समितीचं ओपनिंगसुद्धा आपण करतोय आणि प्रत्येकाला त्याची नियुक्तीपत्र तिथे देतोय। आपल्याला प्रत्येक घरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आपले लोक एकत्रित यायला पाहिजे, म्हणून आपला हा एक छोटासा प्रवास आपण सुरुवात करतोय। आपण कुठलेही धरणे आंदोलन करणार नाही आहोत, कुठेही आपण नारेबाजी करणार नाही आहोत, फक्त आपण खूप शांतीच्या मार्गाचे आहोत। भगवंतांनी आपल्याला शांतीचा मार्ग दिला आहे, तर जेही काम होईल महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती समिती ही खूप शांत चित्ताने या आंदोलनाला गती देणार आहे, कुठेही धरणे आंदोलन न करता। तिथे मुख्य अतिथी म्हणून आपण ज्ञानज्योती भंतेजींना बोलवलेलं आहे, विनाचार्य भिक्षूंना बोलवलेलं आहे आणि राजेश पवार सर हे मुख्य अतिथी म्हणून आहेत। लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 36 राज्य आहेत आणि त्या 36 राज्यामधला तिथे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी या सगळ्या 36 राज्याच्या लोकांना मी जाहीर आवाहन करते की येणाऱ्या 10 ऑगस्टला ज्या ठाणेमध्ये आपण जाहीर सभा आणि भंते विनाचार्यजी यांनी जो महाबोधी विहारासाठी त्यांचा एक छोटासा पाऊल का होईना, श्रामणेर भिक्षू का असोना, परंतु एक धाडस दाखवलं आणि धाडसेमुळंच ते खूप लक्षात आलं लोकांच्या की भिक्षू जरी असले, जर चुकीचं कोणी करत असेल तर त्याला कसं थांबवायचं, त्यांनी ते धाडस दाखवलं आणि 10 मिनिटाच्याच तिथे आलात। 10 मिनिटासाठी येऊन त्यांना 68 दिवस त्यांना जेलामध्ये राहावं लागलं। तर त्यांचं एक भव्य आपल्याला सत्कार करायचा आहे, म्हणून आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे। आणि दुसरं, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती हे आपण प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, 36 जिल्ह्यामधून सर्वांनी ठाण्याला त्या प्रोग्रामसाठी हजर राहावे। सर्वात पहिल्या नंबरवरती आहे अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, सांगली, धुळे, ठाणे, जालना, नंदुरबार ह्या सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातल्या लोकांना मी जाहीर आवाहन करते की तुम्ही येणाऱ्या 10 ऑगस्टला
मुंबईला जी जाहीर सभा आपण ठेवलेली आहे, या सर्व जिल्ह्याच्या लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती दाखवावी. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य या समितीमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण आपली नोंदणी करावी, सभासद बनावे आणि आपण मिळून एकमेकांना सपोर्ट करावे. महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपल्याला सर्व राज्यातल्या लोकांना एकत्रित येणे खूप आवश्यक आहे. म्हणून आपला हा छोटासा प्रवास आहे. सभासद बनण्यासाठी आम्ही आपले कॉन्टॅक्ट नंबर तिथे देतोय, त्या कॉन्टॅक्टवरती आपण आम्हाला संपर्क करावा. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.